आज अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि तो जो पोस्ट केलेला व्हिडिओ आहे तो एआयच्या माध्यमातून तयार केला असा दावा शिवसेनेच्या नेत्यांचा आहे। एआयच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून आमदारांची बदनामी केली जाते असा दावा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी केलाय। संजय शिरसाट यांचं हे वक्तव्य आहे। दळवी साहेबांचा जो व्हिडिओ आज दाखवण्यात आलेला आहे तो एआय करून तो मॉप करून तो केलेला व्हिडिओ आहे। दळवींनी स्वतः त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी हेही सांगितलं की मी नागपूरमध्ये आहे, ओपन चॅलेंज आहे माझं, त्यांनी यावं, पुरावे दाखवावेत, मी पदाचा राजीनामा देईन। या स्टेजला जेव्हा एखादा आमदार जातो त्या टायमाला त्याचा असलेला कॉन्फिडन्स तर त्याच्याकडे असतो। एआय करून हा कुणाचाही व्हिडिओ दाखवू शकतात, उद्या हे अख्ख्या आमदारांचा सुद्धा अशा व्हिडिओ करू शकतात। अंबादास दानवेंनी आतापर्यंत जेवढे आरोप केले त्याच्यामध्ये कुठल्याही आरोपात तथ्य आढळलं नाही आहे आणि तो व्हिडिओ मी काही बघितला नाही। आणि आजकाल काय एआयच्या माध्यमातून सगळे नकली व्हिडिओ बनवले जातात आणि नेमकं अधिवेशन असलं की तेव्हाच आम्हाला आमच्या आमदारांना आमच्या पक्षाला टार्गेट केलं जातं। हे फक्त निवडणूक अधिवेशनापुरते विश्वास असतात। पण हे व्हिडिओ कोणीतरी देत असेल ना उबाटाला, कोण देत? बनवल्या जातात हे व्हिडिओ नकली। आता एआय तर कसं करते तुम्हाला माहित नाही का? हुबेहूब काही करू शकतात ते। तर दानवेंच्या या आरोपांच्या नंतर आता विरोधी पक्षानं हल्लाबोल देखील सुरू केला आहे। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, तो व्हिडिओ एक अर्थी जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे। जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत तिथे हे आमदार, यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात। आता हे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंदाचं शिधाचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? आता ह्यामध्ये काय नवल आहे की हे सगळे आमदार हा धंदा करून बसले आहेत तिजोरी साफ करण्याचा। आणि याचं कनेक्शन खरं आहे की खोक्याशी संबंध आहेच, त्यामुळे खोके कुठेही तुम्हाला दिसतील महाराष्ट्रात आणि राज्यच खोक्यांचं आलेलं आहे। खोक्या आणि बोक्यांचं राज्य महाराष्ट्रात असल्यामुळे नोटाच्या बंडला ज्या काही आमच्या अंबादासजींनी दाखवले आहेत ते सत्य आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, प्रामाणिकपणा सिद्ध केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। एक मंत्री कॉटवर हातामध्ये शिगाड घेऊन बसलेत, टॉवेलवर आहेत, बाजूला बॅगा उघड्या पडल्यात त्याही आपण बघितल्या। काही मंत्री हेलिकॉप्टरमधून पैशाच्या बॅगा ढकलत नेत आहेत पण कपड्याच्या बॅगा होत्या असं सांगितलं, तेही आपण बघितलं। आणि आता सत्ताधारी पक्षातलेच एक आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ गेममध्ये पैशाच्या बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा तिथे ठेवून ते खेळताना दिसत आहेत। याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।